हा तिरंगा बघताय तुम्ही. हा तिरंगा अशा भारत देशाचा ध्वज आहे, ज्या भारत देशामध्ये तुम्ही, तुमची मुलं, तुमच्या मुलांची मुलं सुद्धा राहणार आहेत. आणि या अशा भारत देशाच्या एज्युकेशन आणि हेल्थ सिस्टममध्ये काय चालू आहे आणि काय नाही चालू आहे हे तुम्हाला माहितीच असेल. आणि जर माहिती नसेल तर विचार करा की तुमची मुलं किंवा तुमच्या मुलांची मुलं अशा डॉक्टरकडे इलाज करायला जाणार आहेत, जे पेपर फुटी असेल किंवा जे काही इतर एज्युकेशन सिस्टममध्ये जे काही लूपहोल्स आहेत त्याचा गैरफायदा घेऊन डॉक्टर झालेत आणि त्यांना माहितीच नाही आहे की तुम्हाला जे काही रोग झाला आहे त्याचा उपायच काय. असं नाही आहे की हे एक्झामचं प्रकरण आहे. हे प्रकरण हे आहे की या अशा घोटाळ्यांमुळे जे काही वेगळी सिस्टम निर्माण होणार आहे, जिथे खूप चुकीचे व्यक्ती खूप चुकीच्या जागेवरती असणार आहेत पुढे जाऊन, त्याबद्दलचा आहे. विचार करा, तुम्ही तुमच्या मुलांना, मुलांच्या मुलांना अशा एज्युकेशन सिस्टममध्ये लाखो रुपये खर्च करून घालणार आहात, ज्यांचे मिनिस्टर निगरगट्ट आहेत. जे काही प्रोटेस्ट चालू आहे हा कुठेही आता CJP वर्सेस BJP नाही राहिला आहे किंवा अपोजिशन वर्सेस रुलिंग पार्टी नाही राहिला आहे किंवा कोणताही पॉलिटिकल अजेंडा सोडून द्या या सगळ्यामागे. विचार करा तुमच्या भविष्याची, तुमच्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीची, जो या भारत देशामध्ये राहणार आहे. हा प्रश्न फक्त आता असा राहिला नाही आहे जिथे माझ्या घराला आग नाही लागली म्हणजे आग कुठे लागलीच नाही आहे. हा प्रश्न हा आहे की तुमच्या आजूबाजूला, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या देशामध्ये काय चाललं आहे याबद्दल जागरूक असण्याचा आणि ज्यांना नाही माहिती त्यांना जागरूक करण्याचा हा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला कोणतं आणि कसं भविष्य देणार आहात. देशाचे दोन मोठे आधारस्तंभ एज्युकेशन आणि हेल्थ हे कसे असणार आहेत पुढे जाऊन याचा एकदा विचार करा. विचार करा की तुमचीच मुलं, तुमच्या मुलांची मुलं अशा देशामध्ये, या भारत देशामध्ये राहणार आहेत जिथे एज्युकेशन आणि हेल्थ सिस्टमला पूर्णपणे वाळवी लागलेली असेल. विचार करा या गोष्टीचा. विचार बदला, कारण का जेव्हा विचार बदलतो तेव्हाच सिस्टम बदलते.